आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल। यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव, मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण, पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ। विठुरायाची वाडी येथील विठ्ठल विकास सोसायटीवर मोहन गटाची एकतर्फी सत्ता। श्री यल्लम्मादेवी शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांचा एकतर्फी दणदणीत विजय। मोहन खोत गटाच्या सर्व 13 उमेदवारांचा प्रचंड मतांनी विजय। युवा नेते रमेश नाना खोत व मोहन खोत यांच्या समर्थकांचा गुलालांची उधळण करून प्रचंड मोठा जल्लोष। विठुरायाची वाडी या गावातील श्री विठ्ठल विकास सेवा सहकारी संस्था या सोसायटीवर मोहन खोत गटाची एकतर्फी सत्ता लिहिली असून मोहन खोत यांच्या गटाचे सर्व 13 उमेदवारांचा प्रचंड मतांनी विजय झाला आहे। मोहन खोत यांच्या गटाचे सर्व उमेदवार निवडून आल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अर्जुन गेंड यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे। विठुरायाची वाडी तालुका कवठे महांकाळ या गावातील श्री विठ्ठल विकास सेवा सहकारी संस्था या सोसायटीचे संचालक मंडळाच्या निवडीसाठी आज सभासदांचे मतदान पार पडले। या सोसायटीचे एकूण 663 सभासद होते। यातील 584 मतदारांनी आपला हक्क बजावला होता। सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली होती ते दुपारी 4 वाजेपर्यंत शांततेत मतदान पार पडले। त्यानंतर लगेचच मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली। या मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच श्री यल्लम्मादेवी शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर होते। श्री यल्लम्मादेवी शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख मोहन निवृत्ती खोत, शंकर मनोहर खैरावकर, सदाशिव शिवाप्पा दोडमिसे, नंदकुमार माळी, निलेश करांडे, पांडुरंग आटपाडकर, विठ्ठल खोत, दादासू माळी, शिवाजी महारणूर, सीमा कमलाकर, अनुसया करांडे, सविता खोत, लक्ष्मण शेजा या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे। यावेळी युवा नेते रमेश नाना खोत, मोहन खोत, गावचे उपसरपंच धनाजी माळी, शंकर खैरावकर, सदाशिव दोडमिसे, नंदकुमार माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मतमोजणीच्या ठिकाणी बाहेरील बाजूस प्रचंड गुलालाची उधळण करून जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली व मोठ्या उत्साहाने विजयाचा आनंद साजरा केला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुका अध्यक्ष अर्जुन गेंड यांच्या पॅनलचा मोठ्या फरकाने पराभव झाला। मोहन खोत यांच्या गटाने एकतर्फी विजय मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे। या निकालाकडे कवठे महांकाळ तालुक्याचे लक्ष लागले होते। यावेळी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद हसबे, निवृत्ती करांडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवलेला होता। यावेळी विजयी उमेदवारांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। यल्लम्मादेवी ग्रामविकास पॅनलच्या वतीने आमच्या गावच्या श्री विठ्ठल विकास सोसायटीची निवडणूक पार पडली। त्याचा निवडणुकीचा निकाल आज संपन्न झाला, पार पडला। आज आमच्या श्री यल्लम्मादेवी ग्रामविकास पॅनलच्या सर्व 13च्या जागा मोठ्या फरकानेच काय उमेदवारांच्या तुलनेत तिप्पट मताच्या फरकाने आज निवडून आल्या। त्यामुळे मी सर्वांचं पहिल्यांदा सर्वसामान्य लोकांच्या जनतेच्या जीवावरती ही निवडणूक आम्ही लढवली होती। तर या सर्वसामान्य शेतकरी सभासदांचं मी सर्वांचा आमच्या सर्व संचालक व सर्वांच्या वतीने मी प्रथमतः मनापासून आभार मानतो। गेल्या 15-20 दिवसात प्रचाराची ही चालू असताना अनेक प्रकारची आमच्यावर टीका झाली, अनेक प्रकारची गुंडकीशाही आहे, अनेक प्रकारचा आम्ही भ्रष्ट कारभार केला जातो, अशा अनेक प्रसंग, त्याचबरोबर अनेक प्रकारचा आमच्या आयुष्यात माहीत नव्हतं की इतक्या मोठ्या सोसायटीला खर्च करून गावामध्ये वासुदेव आणले, गावामध्ये अनेक प्रकारच्या गाड्या पुकारण्याचे अनेक प्रकारचे प्रयोग केले। परंतु या सर्वसामान्य जनतेने कोणत्याही याला फारा न देता याचा आमच्या सर्वांच्यावर विश्वास ठेवला। आज स्वर्गीय ज्या संस्थेचे चेअरमन म्हणून ज्यांनी काम केले, स्वर्गीय रायारामबापू करांडे असतील, त्या गावचे ज्यांनी 43 सरपंच स्वर्गीय मारुती अप्पा खोत असे ज्यांनी संस्था उभा करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्या सर्वांच्याच आत्म्याला आणि सर्व सभासदांच्या आनंद वाटतोय, समाधान झालं असेल। एवढंच मी सांगतो, ज्या जनतेनं जे आमच्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासात कुठेही तडा जाऊ नये, असाच जनतेच्या सेवेत आम्ही नेहमी जाईन आणि नेहमी जनतेशी नाळ ठेवीन आणि जनतेच्या संपर्कात राहील एवढाच विश्वास देतो आणि सगळ्यांचा परत एकदा समाजाचा आभार मानतो। त्यांच्या नेतृत्वाखाली महांकाली
यल्लामा देवी विकास पॅनल हे प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे, तरी धनशक्तीची हार झालेली आहे आणि जनशक्तीचा विजय झालेला आहे।